श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2140व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण द्वितीया, गुरुवार दिनांक 5 मार्च 2026। गुरुवाणी पुष्प 18, अध्याय 5, विवाह आणि घटस्फोट या अध्यायातील पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, दुसऱ्या घरात जाऊन त्या घराला सौख्य देणं, वंशवृद्धी करणं ही मुलीची, कन्येची जबाबदारी असते। त्यामुळे आपल्याकडे कन्येच्या पित्यास जास्त मानाचे स्थान होते। रामायणामध्ये सीतेचे कन्यादान केल्यावर सीतेचा पिता राजा जनक हा दशरथ राजाचे पाय धरून सीतेला सांभाळून घ्या असे सांगायला आला असताना दशरथाने जनकाला सांगितले की आपण माझे पाय धरू नका, मी तुमची कन्या घेऊन जाणार आहे, म्हणजे मी याचक आहे आणि आपण कन्येचे दान करणारे दाता आहात। दाता हा केव्हाही सन्माननीय असतो। गृहस्थ धर्म सांभाळणे म्हणजे गृहस्थ धर्माची जबाबदारी आपण धारण केली किंवा स्वीकारली आहे ती व्यवस्थित कर्तव्य बुद्धीने पार पाडणे। विवाहात मुलगा आणि मुलगी दोघेही वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या संस्कारातून वाढलेले असतात। ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायला कठीण जाते। त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे। त्यासाठी घरातील मोठ्यांनी सांभाळून घ्यावे। जसे एखादे झाडाचे रोप एका मातीतून, एका हवामानातून दुसरीकडे लावल्यावर तेथील हवामान व माती यात रुजण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो। ते रोप नवीन वातावरणात मिळतं जुळतं घेण्यासाठी झुंजत असतं। त्याला खत पाणी घालून मग मशागत करून आपण वाढवतो, उपटून फेकत नाही। तसेच प्रपंचाचे आहे, जुळतं घेण्याचे प्रयत्न हवेत। मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांनी जास्त हस्तक्षेप करू नये। तसेच ज्यांना एकुलती एक मुलगी आहे त्यांनी अधिक सावध राहावे। उगाच घरजावई करून घेऊ नका, शेवटी सगळं त्यांचंच आहे। पण उमेदीच्या काळात त्यांना पुरुषार्थ करून द्या, कारण जावई हा 10वा ग्रह मानला आहे। त्यानंतर तक्रार नको। मुलीचे लग्न ठरवताना मुलीच्या वडीलधाऱ्यांनी मुलाची व मुलीची पत्रिका नीट पडताळून पाहावी। सगळे गुण नीट जमले आहेत की नाही ते पाहावे। ढोबळ मानाने पत्रिकेतील 18 पेक्षा जास्त गुण जुळावेत। आवश्यक गुण जमले तर संसार सुखाचा होतो। जेव्हा पत्रिकेत दोष असतो किंवा दोन्ही पत्रिकांमधील गुण जुळत नाहीत तेव्हा त्यांच्यातील भांडणे पराकोटीला पोहोचतात। मुलामुलींची कुंडली जमवताना त्यांच्यातील सुप्त गुणांचाही विचार करावा लागतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतात। काही मुली लग्न करून सासरी गेल्या तर सासरच्या घरची परिस्थिती उत्तम होते, घरात आनंद निर्माण होतो, चैतन्याचे वातावरण निर्माण होते। तर काही मुली सासरी गेल्यावर तिथली परिस्थिती अतिसामान्य होते, अनेक संकटे येतात। यात त्या मुलीचा दोष नसतो। कुंडली पाहणाऱ्याचा अभ्यास सखोल असावा लागतो। लग्न जमवताना दोघांच्या पत्रिकेची स्थिती अशी पाहिजे की एकमेकांचे सुप्त गुण जागृत झाले पाहिजेत, म्हणजेच सूर जुळले पाहिजेत। किती गुण पत्रिका जमते किंवा उत्तम पत्रिका जमते असे आपण म्हणतो, याचाच अर्थ एकमेकांचे सुप्त गुण एकमेकांच्या सहवासाने जागृत होतात व संसार सुखाचा होतो। आजकाल कुंडली जमवून लग्न होणे फार अवघड झालेले आहे। याचे कारण, जरी ज्योतिषशास्त्र हे स्वतंत्र व मोठे शास्त्र आहे तरी लोक ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करत नाहीत। त्यामुळे त्याच्यावर मनुष्याने पूर्णपणे अवलंबून राहू नये। या शास्त्राचा आधार किती घ्यावा, तर जेवणात तोंडी लावणे किती असते तेवढाच घ्यावा। हल्ली विवाह ठरवताना रक्तगट पाहिले जातात, तर रक्तगट जुळत असतील तर विवाह जुळवले जातात। तरीही कुंडली शास्त्र हे महत्त्वाचे आहेच। गृहस्थाश्रमी जीवन जगताना धर्म सांभाळला गेला पाहिजे।
धर्म म्हणजे शुद्ध व स्वच्छ नीतिनियमांना धरून आचरण करणे होय. तसेच आचार विचार शुद्ध व संपन्न असणं आणि देवावर विश्वास ठेवणं, त्याच्याविषयी प्रेम बाळगणे म्हणजे धर्म होय. ती एक जीवन उन्नत करणारी बाब आहे. धर्म म्हणजे केवळ कर्म नसून सुज्ञपणा होय. सुज्ञपणामुळे मनुष्य विधायक कार्य करू शकतो, स्वतःची उन्नती व प्रगती साधू शकतो. धर्माबाबत आस्था असली आणि आदर असला म्हणजे मनुष्य त्यापासून लांब जात नाही. याच गृहस्थाश्रमात मनुष्यावर मातृपितृऋण, गुरुऋण व समाज ऋण फेडण्याची जबाबदारी असते. लग्न झालेल्या मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबातील वेगवेगळ्या परिस्थितीमुळे, संस्कारामुळे मतभेद होणारच, पण ते पराकोटीला पोचणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा छोट्या छोट्या मतभेदामधून कलह सुरू होतो. कलहाची कारणे वेळीच समजून घेतली नाहीत व त्यावर उपाययोजना केली नाही तर मतभेद वाढत जाऊन परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचते. तसेच आजकाल मुली भरपूर शिक्षण घेतात, नोकरी करतात, त्यामुळे कामाच्या निमित्ताने पुरुषांशी सुद्धा संपर्क येतो. त्यात बऱ्याच वेळा शारीरिक आकर्षणामुळे मुले मुली प्रेमविवाह करतात, पण त्यातील बरेचसे विवाह सफल होत नाहीत. प्रेमविवाहाच्या बाबतीत लग्नाआधी दोघांच्या गाठीभेटी होतात. त्यावेळी साहजिकच चांगल्या गुणांचीच बाजू एकमेकांना समजते. खरे स्वभाव किंवा दोष त्यावेळी लक्षात येत नाहीत. विवाह झाल्यानंतर संसारात एकमेकांच्या सहवासात स्वभावाच्या सर्वच बाजू समोर येतात. संपूर्ण गुणवान किंवा संपूर्ण दोषी असे कोणीही नसते, परंतु लग्नाआधी केवळ चांगलेच गुण दिसल्याने एकमेकांच्या स्वभावातील दोष स्वीकारणे नंतर जड जाते. त्यातूनच मतभेद व्हायला सुरुवात होते. ठरवून झालेल्या विवाहात गुणदोषांना गृहीत धरूनच विवाह केलेला असतो, त्यामुळे तडजोड करणे सोपे जाते. त्यातूनच प्रेम निर्माण होते. प्रेमविवाहात प्रेम हा पहिला भाग असतो, त्यामुळे मतभेदानंतर टोकाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. असं होऊन कधीकधी दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होतात. म्हणूनच लहानपणी मनावर प्रेम, त्याग, तडजोड हे संस्कार बिंबवले पाहिजेत, म्हणजे सुखशांतीच्या मार्गाने आयुष्य व्यतीत होते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.